हे मुंबई महापालिकेची इमारत आहे। हा नगर चौक, बाजूला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, त्याची जुनी इमारत आहे। आणि याच बाजूच्या फुटपाथवर हे असं एक कुटुंब आहे। हे लॉकडाऊनच्या काळामध्ये यांनी अशा काही विक्रीला इथे सुरुवात केली। इथे कैरी आहे, चिंच आहे, नंतर बोरांचे काही प्रकार आहेत, राय आवळा आहे आणि करमर आहे। तर नमस्कार मंडळी, आपण कुठून आलात म्हणाले? आपण कुठून आलात? नगरहून। आणि गेली किती 4-5 वर्ष इथे बसत आहे। ही कल्पना कशी काय सुचली? अच्छा, तुम्ही सांगा जरा, कल्पना कशी काय सुचली? ही कल्पना खट्टा मीठा रहता है, मार्केट खट्टा मीठा रहता है, गिराइक का पसंद पड़ता है, खाने का अच्छा रहता है। हाँ, टाइम पास मिलता है खाने का। नाही, मराठीत बोलला तरी चालेल। बोर्ड लागायला खायला, हां, टाइम पास होतो, गाडी बरोबर आहे, गाडी बसायला, हां, एन्जॉय म्हणून, मजा म्हणून चांगलं आहे। तर हे तुमचं मांडणी फार चांगली आहे, आकर्षक आहे। हे काय लाल रंगाचं? कैरी आहे। तो असा काय लाल रंग आला? अच्छा, गोड मसाला लावला। पण हा आता हे रोजच्या रोज आणता कुठून तुम्ही? भायखळा मार्केट आहे। आणि रोज किती वेळ बसता इथे? ठीक आहे, तुमचा चांगला उपक्रम आहे। आपलं नाव सांगाल? रमेश सानप। अच्छा, व्हेरी गुड, नाशिक। ठीक आहे। तर आपल्या या व्यवसायाला शुभेच्छा। फार छान मांडणी आहे तुमची, आणि तुमचं पूर्ण कुटुंब या व्यवसायात आहे, बरोबर आहे? ते हा असा आवडीचा मामला आहे। लोकांना हे पदार्थ फार आवडतात। आणि या ताई रोज सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8-8:30 पर्यंत इथे बसतात आणि लोकांची अशी आवड भागवतात, असं म्हणायला पाहिजे। तर परत एकदा बघा, झकास स्वरूपात राय आवळे, चनीमनी, बोरं, हे इतर एक बोरांचे प्रकार आहेत। ते चिंच आहे आणि कैरी आहे। हे मसाला लावलेली, गोडा मसाला लावलेली कैरी, असा हा यांचा उपक्रम आहे। आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।